खरं तर प्रियांका चतुर्वेदी या स्वतः खासदार कशा झाल्या हे त्यांनी एकदा मनाला विचारून बघावं. कारण आता त्यांच्या खासदारकीची टर्म संपत आलेली आहे. त्याच्यामुळे काहीतरी प्रक्षोभक बोलून आपलं परत कशी वर्णी लावता येईल हे बघण्याचं काम या प्रियांकाताई करतायत. प्रियांकाताई, कदाचित मला वाटतं तुम्ही जनतेला हे सांगितलं पाहिजे की गेले एका आठवड्यापूर्वी तुम्ही कुणाला भेटायला आलेलात आणि त्यावेळेला माझ्याकडे कुठले कुठले आदित्यचे कसे फोटो आहेत, त्यामुळे तुम्ही ते बघा आणि मला परत एकदा खासदारकी द्या असं तुम्ही भेटून कुणाला सांगितलं, हेही तुम्ही एकदा जनतेला सांगावं. त्याचप्रमाणे काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका. त्याच्यामुळे स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीचे आरोप करतायत हे जरा तोंड सांभाळून बोला. कारण आपण महिलात म्हणून आम्ही जास्त बोलत नाहीत, परंतु आपला शिवसेनेशी कुठलाही संबंध नसताना, मराठीचा गंध नसताना आपल्याला खासदारकी का दिली हेही तुम्ही कुठल्या कर्तृत्वामुळे दिली हेही तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. खरं तर प्रियांका चतुर्वेदी यांचा शिवसेनेशी काय संबंध आहे हे त्यांनी अगदी तपासून बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण सूर्यावर थुंकताना आपल्याच तोंडावर थुंकी येते हे प्रियांका चतुर्वेदीने या स्वतःला फार चतुर समजतात. त्यांनी हे लक्षात घ्यावं आणि लवकरच 4 तारखेला कळेल की कुणाच्या कपाळावर काय लिहिलेलं आहे. असं म्हणाले की ते आम्हाला अगदी मी तेच तुम्ही सांगू नाही नाही नक्कीच माहिती आहे की काय त्यांनी केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे, परंतु या सगळ्याच गोष्टी काही उघडपणे बोलता येत नाहीयेत. कधीतरी वेळ येईल की त्याच स्वतः कॅमेरासमोर येऊन सांगतील की त्यांनी कशा पद्धतीने खासदारकी मिळवलेली. एक प्रश्न